गाईज वेलकम टू रवीना कांबळे व्लॉग्स. तर कशा आहात तुम्ही? मजेतच असतात. तर ना गाईज मी व्लॉग सकाळीच चालू करणार होती, पण ना मम्मीने साफसफाई काढलेली, तर खूप असं काम होतं. मग त्यामध्ये मम्मीला मी थोडा हातभार लावत होते. मग आम्ही खूप थकलो, मग थोडा रेस्ट वगैरे केला. मग त्यानंतर ठरवलं की पप्पांच्या आजीच्या घरी जावं. तिकडे माझी आत्याची सून असते, तिला नवीन बाळ झालं आहे. तर आम्ही 10 दिवस झालो तिला भेटायला गेलोच नाही. इथे शेजारीच राहते, पण आमचं जाणं काही होतच नाही. तर मग म्हणलं आज म्हणलं की चला आपण जाऊन तिला भेटावं आणि लहान बाळाला सुद्धा भेटावं. तर मग आज आम्ही चाललोय. मग आता मम्मी चहा बनवत आहे. मग तो चहा वगैरे पिऊन आम्ही निघू. तर ना आता म्हटलं मी रोज व्लॉग करायचं चालूच केलं आहे, कालपासूनच चालू केलं आहे व्लॉगिंग. तर मग म्हटलं आज पण व्लॉग करूयाच, डेली व्लॉग टाकलेच पाहिजे, बरोबर ना? तर गाईज तुम्ही बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके, भेटू चहा पिताना. गाईज इथे माझा चहा आलेला आहे, तर चहा पिऊन तुम्हाला भेटते मी. चला या तुम्ही पण चहा प्यायला. चला, माझा चहा वगैरे पिऊन झालेला आहे, तर आता मी चालले त्या बाबूला भेटायला. तर चला तुम्ही पण. चल मम्मी. तर गाईज मी इथे आलेली आहे बाबूला भेटायला. तर ना इथे बाबू सध्या फीड करतोय, त्याची मम्मी त्याला फीडिंग करते. तर बघा इथे बाबूची बहीण आहे स्नेहा, आपण तिला भेटू. बोल. हाय गाईस, आमची मावशी आमच्या भाऊला भेटायला आली आहे. व्हेरी गुड. बघा गाईज ही मुलगी किती हुशार आहे, ही एवढी ड्रामा क्वीन आहे ना, तुम्हाला काय सांगू. आहे किती वर्षाची आहे तू? 5 वर्ष. अय्यो. बघा ही 4 वर्षाची आहे, तुम्हाला सांगते. ही 4 वर्षाची मुलगी एवढी हुशार आहे ना, एवढी ड्रामे गर्ल आहे, काय सांगू तुम्हाला. ही तिच्या मनानेच एवढं काही बोलते ना, आता दुसऱ्यांना असं वाटेल की हिला कोणी शिकवतायच बोलायला. एवढी हुशार आहे ना, खरंच आजकालची मुलं किती आहेत ना. तर बघा ना, बोल ना, कसा आहे तुझा बाबू? मस्त आहे. तुला आवडतो हा खरं? हा. बाबूचं नाव काय? दर्श. दर्श नाव आहे. अच्छा. गाईस आमची आई ना बाबूला कपडे घालतीये. तर गाईज ही मम्मी. होय दर्श, उठ. लाईट चमकायला ना डोळ्यावर. लाईट चमकते ना त्याच्या डोळ्यावरती. होय दर्श. बघा बघा मी दर्शला भेटायला आली आणि त्याच्या बहिणीला पण भेटावं म्हटलं. तर बघा त्याला अभ्यास करत बसले. ह्या दोघांसाठी मी आली इकडे भेटायला. आणि बघा त्या मॅडमचा आली हिला भेटायला पण, आणि बघा ही अभ्यास करत बसले. बघा किती हुशार आहे ही. तर गाईज दर्शला भेटून मी आत्ताच घरी आली. तर तुम्ही बघितलंच असेल ना दर्शला, किती असा सुंदर असा गोरा गोरा आहे, मस्त. मला तर खूप आवडला. तर मग जायचं बोलत होतो, तर आज जाऊन आली. खूप असा सुंदर. मम्मीने आम्ही जे कपडे त्याला घेऊन गेलेलो ते मम्मीने वेअर वगैरे केले त्याला. तरी तो झोपूनच होता, काही उठतच नव्हता, एवढे कपडे घाले काढेपर्यंत. मग मम्मीने त्याला थोडं घेतलं, मी घेतलं त्याला. दर्श असं बोलली तरी तो मुलगा काही उठायला तयार नाही. मग स्नेहा तुम्ही बघितलंच असेल त्याची बहीण, त्याची थोडी बोलली वगैरे. मग ती पण अभ्यास करत बसली. मग दर्शच्या मम्मीशी थोडं बोललो वगैरे, तिला भेटलो. आणि त्याच्या दर्शच्या घरचे बाकी फॅमिली मेंबर ते थोडे बिझी होते कामामध्ये. मग आम्ही फक्त त्याच्या मम्मीशी वगैरे भेटून त्याला खूप असं मस्त वाटलं. खूप असं सुंदर आहे दर्श. तर मग मम्मीला पण जेवण करायचं होतं, मग आम्ही आलो घरी. तर आता मम्मी स्वयंपाक करते, तर मग म्हटलं मी तुम्हाला सांगा. तर गाईज माझं ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर खरंच गाईज मी कधीच ब्लॉग वगैरे केले नाही, मी पहिल्यांदा चालू केले. मला असं खूप दिवसापासून वाटायचं की मीही ब्लॉग करावं. तर आता मी फायनली ते स्टार्ट केलं आहे. तर प्लीज तुम्ही मला सांगा, मला बरोबर जमतंय का, मी बरोबर करते का. तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. ओके, तर चला भेटूया थोड्या वेळात. तर आता माझं जेवण रेडी झालेलं आहे. तर बघा मम्मीने जेवायला काय बनवलं आहे. गाईज हे मम्मीने रेडी केलं आहे जेवण. तर बघू शकता तुम्ही इथे दाल राईस आहे, इथे ज्वारीची भाकरी आहे. ते मी खात नाही, तरी घेतले मी खायला, बघते ट्राय करून. आणि ही भाजी कसली तरी आहे, रेड कलरची पालेभाजी आहे, हिचं नाव मला माहिती नाही. आणि हे ऑमलेट आहे.
तर हे मी कधी खाल्लं नाही, पहिल्यांदाच घेतलंय. कसं लागते काय नाही ते बघते, नाही आवडलं तर नाही खाणार, ऑमलेट खाणार. तर गाईज माझं जेवण आत्ताच करून झालेलं आहे. खूप पोट भरून जेवली मी, एवढं भारी जेवण झालेलं ना. आणि जी भाजी मी कधी खाल्ली नव्हती ती रेड कलरची पालेभाजी, ती सुद्धा मला खूप आवडली. खूप भारी अशी बनवलेली मम्मीने. खूप जेवली मी, पोट भरून जेवली. तर आता मग म्हणलं एवढं जेवलोय आपण तर थोडंसं वॉक केलं पाहिजे. मग आता बाहेर कुठे जाऊ वॉक करायला, आणि एकटीच ना. मग म्हटलं घरामध्ये करावं, तर घरामध्ये बाकीजणं जेवत बसलेत. मला खूप भूक लागलेली म्हणून मी जेवण झाल्या बसली जेवायला. आणि आता म्हटलं ट्रेडमिलवरती थोडंसं वॉक करावं, परत हे काढा, त्याला परत वरती करून ठेवा. प्लस थोडासा साईडला पसारा पण पडलेला आहे, मग तो पसारा वगैरे साईडला करावा लागला असता. खूप झंझटमारी. आणि एवढे जेवले आणि मला एवढा कंटाळा आलाय करायचा, तर असं वाटतं की आराम झोपून जावं. पण म्हटलं थोडंसं वॉक करावं. येऊन बघितलं तर खूप पसारा होता इकडे. मग चल जाऊ दे बोललं, नाही करत आता वॉक. मग तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.